येस सतीश यांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. रामशेठ घरत पेन 11 कारपाडा संघाला विनंती असेल की आपण आपला खेळाडू सतीश यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सतीश आपणाला विनंती आहे की आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. गार्गी 11 रसायनी संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. किरीट पाटील सर 50+ खेळाडू पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि त्यांच्या समोर मनोज भगत आणि अनंता ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गार्गी 11 साठी ही फार महत्त्वाची मॅच आहे, कारण या स्पर्धेमध्ये एकही विजय त्यांना मिळवता आलेला नाही आहे, त्यामुळे ही सन्मानाची मॅच त्यांच्यासाठी आहे. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही मॅचेस जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट गोड करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. अध्यक्ष साहेबांच्या संघानं पहिलाच बॉल उडवलाय काऊ कॉर्नर रिझनमध्ये आणि सहज सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय आणि एक धाव कंप्लीट केली गेली. मनोज भगत हे स्ट्राईकवरती होते, त्यांचा पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप करण्यात आलाय आणि अनंत आता स्ट्रायकिंग एंडवरती उभे आहेत. निजामपूर संघ 2 मॅचेस लगातार या संघानं जिंकलेत. एक चांगला कॉन्फिडन्स त्यांच्या सगळ्या खेळाडूंचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होत असताना बॉल वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत ते अविनाश पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच आहेत नरेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबरीनं अरुण पारंगे सर, टिके कुरंगळे सर आणि निशांत माळी हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल बिग बॅश लीगमध्ये पाहायला मिळतंय. कट केलाय, पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय होतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. खरं तर अण्णा गावडे यांच्या शोल्डरला मागे इंजुरी झाली होती, त्याच्यावरती ऑपरेट देखील करण्यात आलंय आणि असं असताना फार चांगलं क्षेत्ररक्षण अण्णा गावडे यांच्याकडून आपल्याला बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या अगदी मध्ये पाहायला मिळालं आणि सिंगल कंप्लीट केली गेली. 2 चेंडूंचा खेळ संपला आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. डॉक्टर अभिनाथ आमच्या समवेत ॲज अ स्कोरर म्हणून जोडले गेलेत. कांबेचे फार चांगले खेळाडू आहेत. 40+ रसायनीमध्ये माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय. आम्ही त्यांना लाडानं डॉक्टर अभिनाथ कुरंगळे म्हणतो. हेल्थ इंडस्ट्रीमध्ये फार चांगलं काम त्यांचं आपण सातत्यानं पाहत आलेलो आहे. त्यांचं देखील स्वागत करूयात. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातंय आदरणीय टिकेमाळी सरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये खरं तर फार वेगळी बक्षिसं आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरसावत लोअर फुलटॉस बॉलला मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. काऊ कॉर्नर रिझनमध्ये बॉलला फील्ड केलं गेलं आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. पहिली ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे आणि 10 धावफलकावरती लागल्यात त्या 6 धावा. संध्याकाळचं सत्र आता जवळ येत चाललंय. 5वा सामना आपण अनुभवतोय. दोन्ही टीम चांगल्या आहेत. पुढे सरसावत फुलटॉस बॉलला पनिशमेंट दिली आहे. बॉल पाठवला NISMच्या लेगच्या दिशेनं आणि पहिला षटकार या मॅच मधला. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अनंता या खेळाडूंच्या बॅटमधून. निजामपूर संघानं खरं तर इम्प्रेस केलंय. या संघामध्ये माणगाव तालुक्यातील, माणगाव निजामपूर परिसरातील खेळाडू जास्त प्रमाणामध्ये आहेत
आणि आपल्या विभागातील मॉन्टी या खेळाडू देखील त्या संघामध्ये आहे आणि या संघाचा खेळ फार चांगला आजच्या 6व्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. पुढे येऊन वारंवार खेळण्याचा प्रयत्न, स्टेप अप केलं जात आहे, पदलालित्य, पायांचा वापर केला जातोय, चांगलं फुटवर्कचा वापर केला जातोय, बॉलला बॅटच्या खाली घेतलं जात आहे आणि तदनंतर बॉलवरती प्रहार पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मंगेश 11 निजामपूर माणगाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. 40+ मास्टर्स बिग बॅश लीग, रायगडचे सगळे सिनियर खेळाडू, रायगडचे सगळे दिग्गज खेळाडू यांना एकत्र करण्याचं काम ही स्पर्धा करत असते. 40+ खेळाडू आहेत, 45+ खेळाडू आहेत, 50+ खेळाडू आहेत. आणि हे ओळखायचं कसं, तर जो खेळाडू 55+ आहे, 50+ आहे, त्याच्या डोक्यामध्ये नारंगी रंगाची जांभळ्या रंगाची टोपी देण्यात आली आहे. जो खेळाडू 45+ आहे त्याच्या डोक्यामध्ये पिवळ्या रंगाची टोपी देण्यात आली आहे आणि जो खेळाडू रेग्युलर 40+ आहे त्याच्या डोक्यामध्ये व्हाईट कलरची पांढऱ्या रंगाची टोपी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि वाईटच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की जो संघ जिंकणार आहे त्या संघातील संघ मालकाला, विजेत्या संघाच्या संघ मालकाला बाईक हे वस्तुरूपी पारितोषिक देण्यात येणार आहे. हे या स्पर्धेचं खास आकर्षण असेल. फुलटॉस बॉल, ताकदीचा वापर केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर केलाय, मिड विकेटच्या दिशेनं बॉलला ओढलंय आणि या इनिंग मधला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर अनंताच्या बॅटमधून. भास्कर भोईर गोलंदाजीला आलेत. भास्कर भोईर भातांचे खेळाडू आहेत. जयेश भोईर जो भातांचा खेळाडू आहे, अलीकडच्या काळामध्ये फार चांगला गाजतोय, त्याचे हे पिताश्री आहेत आणि जसे वडील खेळतायत तसंच मुलगा देखील चांगलं क्रिकेट खेळतोय आणि भास्कर भोईर यांची आता चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती आपण भास्कर यांना पाहतोय. डावकुरे हाताचे एक चांगले गोलंदाज आहेत. गेली कित्येक काळ या गोलंदाजांना गाजवलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत असताना बॉल आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पाटील रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि एक फार चांगली पर्सनॅलिटी आमच्या संबंध अगदी सकाळपासून आहे आणि 40+च्या रायगडच्या सगळ्या खेळाडूंची इत्थंभूत अशी माहिती ते प्रत्येक खेळाडूची माहिती आम्हाला पुरवतात. यावेळेला स्लॉग स्वीप केलंय मिड विकेटमध्ये आणि हा दुसरा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये पण असाच झेल पहिल्याच बॉलवरती सोडला होता आणि आता मात्र झेल सोडला जातोय अनंताचा. एक झेल मनोज भगत यांचा सोडलाय आणि एक झेल अनंत या खेळाडूंचा सोडलाय. दोन्ही बॅटरला जीवनदान दिलंय, दोन्ही बॅटरला एक एक संधी दिली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघानं. एकूण धावसंख्या आहे ती 21. चांगला स्ट्रोक डीप पॉइंटमध्ये, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. सगळे सिनियर क्रिकेटर आहेत. प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक असा एक इतिहास राहिलेला आहे. प्रत्येक खेळाडूच्या नावावरती कित्येक वर्षापूर्वीचे रेकॉर्ड आहेत. सगळे लिजंड आपल्याला या लीगमध्ये पाहायला मिळतात. अप्पर कटच्या माध्यमातून या बॉलला टॉस केलं होतं. डीपमध्ये क्षेत्ररक्षण फार चांगलं होतंय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये धावबाद व्हावं लागतंय आणि हा पहिला धक्का बसतोय तो मनोज भगतच्या रूपानं बॅटिंग करणाऱ्या माणगाव संघाला. कमांडीज आहे.
टीमचे कॅप्टन मंगेश कडू मैदानामध्ये आलेत. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये फार चांगली कामगिरी राहिली आहे. ती मंगेश कडू यांची मैदानावरती दाखल होत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12च्या ॲव्हरेजनं मानगाव संघानं 2 सामने आज जिंकलेले आहेत आणि गार्गे 11 संघासाठी ही मॅच फार महत्त्वाची आहे. बिग बॅश लीगचं आणखीन एक वैशिष्ट्य की प्रत्येक संघाला प्रत्येक संघाच्या समवेत किमान एक सामना खेळण्याची संधी मिळेल. ऑक्शन प्रक्रियेमध्ये निवडलेल्या प्रत्येक खेळाडूला कंपल्सरी एक सामना खेळण्याची संधी मिळेल आणि बरेचसे चांगले नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचं सगळं श्रेय आपण 40+ रायगडचे अध्यक्ष अण्णा गावडे असतील, त्यांची संपूर्ण कमिटी असेल, यांना दिले पाहिजेत. पिंटू सुर्वे कॉलनी एंडकडून गोलंदाजीला आलेत. URC एंडकडून शरीरावरती टाकलेला बॉल हुक केलाय. प्रॉपर हुकचा पटका. 50+ खेळाडू बॉलच्या खाली आहेत आणि या वयामध्ये देखील किरीट पाटील सर या स्पर्धेचे उपाध्यक्ष देखील आहेत. 40+ रायगडचे गेले कित्येक वर्ष 40+च्या विकासासाठी त्यांचं देखील भरीव असं योगदान राहिलंय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकाच संघामध्ये खेळत आहेत, परंतु त्यांच्या संघाला या स्पर्धेमध्ये जास्त चुणूक दाखवता आली नाही आहे. परंतु या अण्णा गावडे आणि किरीट पाटील सर या दोघांचं मोलाचं योगदान गेली कित्येक वर्ष 40+ क्रिकेटच्या उत्कर्षासाठी आपण पाहत आलोय. 40+ रसायनीची संपूर्ण टीम आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. खालापूरची संपूर्ण 40+ची टीम आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. कलात्मक फटका पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता, बॅटवरती आला, नो बॉलचा इशारा आलाय, परंतु दिशा खराब होती आणि अशा बॉलला मात्र दिशा देण्याचं काम बॅटरनं केलं आणि मिळाल्या त्या 4 धावा. 5 धावा आल्यात. रिप्लेमध्ये देखील पाहिलं, फुलटॉस बॉल, फक्त बॅट फिरवली, दिशा देण्याचं महत्त्वाचं काम केलं आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 1+4 एकूण 5 धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. पिंटू सुर्वे थोडेसे महागडे ठरतायत. आता ते अँगल चेंज करतायत. हा फुलटॉस बॉल पुल केलाय. अण्णा गावडे धावतायत, परंतु त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आणखीन एक दमदार दर्जेदार चौकार. असं म्हणतात डावकुरे आताचे बॅटर आहेत ना, ते नेहमी आक्रमक असतात आणि ती आक्रमक वृत्ती, तो आक्रमक अटॅकिंग अप्रोच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मंगेश कडू टीमचा कॅप्टन हावी होतोय गोलंदाजावर. यावेळेला आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु हा देखील फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पहिली चौकारांचे हॅट्रिक कंप्लीट करतोय तो मंगेश कडू. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. स्क्रीनवरती आपण पाहतोय रायगड समालोचनाचे महागुरु म्हणून ओळख असणारे आमचे गुरुवर्य टीके माळी सर आहेत. टीके कुरंगळे सर त्या ठिकाणी आहेत. रतनदादा पाटील त्या ठिकाणी आहेत. चंद्रजी माने व्यासपीठावरती बसलेत आणि आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि हा लगातारचा 4था चौकार येतोय मंगेश कडूच्या बॅटमधून. 4 बॉलवरती लगातार 4 चौकार.
ओवळेचे संतोष दादा मात्रे यांच्या नावावरती 7 बॉलवरती लगातार 7 चौकार मारण्याचा विक्रम आहे. परंतु आता मात्र म्हणतात ना, अति घाई संकटात नाही आणि विकेट जातीय. रनआउट स्वरूपामध्ये ही मोठी विकेट जातीय बॅटिंग करणाऱ्या निजामपूर माणगाव संघाची. बॅटर बाद, कमॉन डीजे. मोतीरामजी उतेकर यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. मंगेश कडू यांच्यासाठी पारितोषिक आहे. लगातार 4 बॉलवरती 4 चौकार लगावले, यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना जीपे करण्यात येईल आणि त्यांचं देखील स्वागत करूयात आपण. बोर झाली का? बोर झाली का? उदय उदय सर, उदय 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 नवीन बॅटर आलेला आहे. उदय कोळंबे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 ऑन बोर्ड. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. डॉक्टर संजय सर गोलंदाजीसाठी आलेत. लेदर क्रिकेट फार चांगले खेळतात संजय सर. फ्लाईट दिली बॉलला, पुढ्यातून बाहेर अँगल केलं. रिस्ट स्पिनर आहेत आणि पहिला डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या झाली ती 43. या वेळेला वॅट केलं, वॉच केलं आणि तदनंतर बॉलला उडवलं. मिड विकेट मध्ये आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय. उदय कोळंबे म्हणजे मॉन्टीच्या बाडमधून. या खेळाडूला कोण विसरेल? वरदविनायक खोपोली सारख्या एका व्यावसायिक खेळ संघामधून खेळत असताना कित्येक वर्ष या खेळाडूंना काळ गाजवलाय. अनंत कुडाळे चांगली बॅटिंग करतोय. उदय चांगली साथ त्याला देत असताना आणि दुसऱ्या धाबेसाठी हा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत.
22चा इशारा आलाय नरेश म्हात्रे सरांचा. एकूण धावसंख्या झाली 47. आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला उदय कोळंबेच्या बाडमधून. हा दुसरा चौकार येतोय आणि या चौकारानं एकूण धावसंख्या होतीये 50च्या पुढे जातीये. 53 धावा. पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. मिड विकेटमध्ये पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावा. 53 धावा धावफलकावरती. पुढे सरसावत खेळलेत. डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 54 रन स्कोरबोर्ड वरती. हॅलो हॅलो सन्मान्य आदरणीय श्री सूर्या स्पोर्ट्सचे मालक आणि पनवेल तालुका 40+ चे अध्यक्ष श्री सूर्यकांत दादा म्हस्कर यांचं आगमन झालेलं आहे रसायनी परिसरामध्ये. आपलं सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हा रॅपिड बॉल स्लायडर होता. अगदी वेगवान स्लाइड होणारा बॉल आणि वाईड बॉलचा इशारा आलाय नरेश म्हात्रे सरांचा. एक्स्ट्राची 1 रन मिळते. एकूण धावसंख्या आहे ती 55. शफल झाले. जागा बनवली आहे परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल त्या ठिकाणी मिस होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अभिनाथ सर आम्हाला सांगतायत डॉक्टर अभिनाथ कुरंगळे की एकूण धावसंख्या झाली आहे ती 57. संजय सरांची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. केवळ 12 धावा त्यांनी खर्च केल्या. इकॉनॉमिकल राहिले संजय सर. अजूनही 2 ओव्हरचा खेळ या मॅच मधील या 17 मधील बाकी आहे. सतीश थोरात गोलंदाजीला आलेले आहेत. उदय कोळंबेसाठी हा लोअर फुलटॉस स्वीप केलाय. 1च धाव. हा बॉल उडवलाय. आता मात्र झेल टिपला जातोय. बाद होत आहे ते अनंता कुडाळे 22 या धावसंख्येवरती. 12 चेंडूंमध्ये 22 धावांचं भरीव असे योगदान त्यांचं पाहायला मिळालं आणि तिसरा धक्का माणगाव संघाला. कमान डीजे. गणेश कडू टीमचे कॅप्टन मंगेश यांचे छोटे बंधू मैदानामध्ये दाखल होत आहेत. बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि थोडीशी त्या ठिकाणी गफलत पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. अण्णा गावडे खरं तर त्यांचा शोल्डर डिसलोकेट झाला होता. त्याच्यावरती ऑपरेशन देखील केलं आणि बॉलिंग ते करू शकत नाहीत, थ्रो करू शकत नाहीत. कारण जिमला ज्या वेळेला येतात त्यावेळेला अण्णांनी आम्हाला सांगितलेलं
परंतु या वयात देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे. फार चांगली बॅटिंग ते करतायत. अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजी करू शकत नाही आहेत. 61 धावा धावफलकावरती आहेत. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेर अँगल होतोय आणि जसकारचे आदरणीय अक्षयजी ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. 61 रन स्कोरबोर्डवरती सतीश थोरात चेंडूला वळवतायत, समोर टाकतायत आणि तदनंतर मात्र वळण त्यांचं पाहायला मिळतंय. हा स्लायडर जोरात टाकला होता, रॅपिड बॉल पाठीमागच्या बाजूला. शर्यत लागली आहे खेळाडू आणि चेंडूची, परंतु शर्यत मात्र जिंकली ती चेंडूनं आणि मिळाल्या त्या बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धावा. पासष्ट धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल या वेळेला स्क्वेअर लेग मध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणखीन एक चौकार येतोय. बॅटर उदय कोळंबेच्या बॅटमधून आणि या 4 धावांनी एकूण धावसंख्या होतीये 69. 69 धावा धावफलकावरती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळतं. उदयनं आज इम्प्रेस केलंय. 10 बॉलमध्ये 15 वरती तो खेळतोय. गणेश कडू 3 धावांवरती खेळतोय. 69 धावांपर्यंत आता बजल मारली आहे आणि शेवटचं षटक मात्र बाकी आहे. कोणाच्या हातामध्ये हे षटक दिलं जाणार? उदय कोळंबे 13,000 पॉइंट्सला या खेळाडूला आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलं माणगाव संघाकडून. गतवर्षीच्या बिग बॅचचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट उदय खेळपट्टीवरती उभा आहे. हा फुलटॉस बॉल स्वीप केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार येतोय गणेश कडूच्या बॅटमधून. मध्ये आक्रमण. सागर पाटील रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत. पारगावचा बुलंद आवाज आणि यांचं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरनं वाजवलं. 75 धावा 75 रन स्कोरबोर्डवरती आहेत. उदय कोळंबे, गणेश कडू चांगली बॅटिंग करतायत. स्लॉग ओव्हर मध्ये त्यांची हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. पुलचा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावत गेलेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 77. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी बाईक आहे. विजेत्या संघाच्या संघ मालकाला देखील बाईक आणि बरीचशी वैयक्तिक पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न बीट केले पूर्णपणे. हा डॉट बॉल. निर्णायक क्षणाला हा डॉट बॉल आलेला आहे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा लेग ब्रेक टाकला जातोय. लेफ्ट हँडेड बॉलर कडून राईट हँडेड बॅटरसाठी हा खरं तर लेग ब्रेक आहे. या वेळेला जागेवरून खेळले. टॉस केलाय. बॅकवर्ड पॉइंट. खेळाडू एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हातामधून बॉल स्किड झाला आणि रनआउट स्वरूपामध्ये विकेट जाते. या वेळेला बॅट्समन गणेश कडू याची. कमॉन डीजे.
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. माजिद सांगळे बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. 78 धावा धावफलकावरती आहेत. 78. 4 बॅटर बाद झालेत आणि उदयकडे सगळ्यांची नजर आहे. मॉन्टी या नावानं ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय तोच खेळपट्टीवरती उभा आहे. चांगला स्ट्रोक बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 79. रमेश चव्हाणचं कौतुक केलं पाहिजे. स्लॉग ओव्हरमध्ये त्यानं मोठे स्ट्रोक मारू दिले नाही आहेत. कट केलाय पाठीमागच्या बाजूला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. या 2 धावांच्या मदतीनं डॉक्टर अभिनाथ आम्हाला सांगतायत की एकूण धावसंख्या झाली आहे 81. 6 ओव्हरनंतर 81 धावा. डॉक्टर अभिनाथ कुरंगळे गेली कित्येक वर्ष आम्ही त्यांना पाहतोय. अंपायरिंग असेल, स्कोरिंग असेल, ते सातत्यानं करत असतात. अंबानी हॉस्पिटल आणि अलीकडच्या काळामध्ये सिप्ला आणि हेल्थ इंडस्ट्रीमध्ये त्यांचं भरीव असं योगदान राहिलंय. ते आमचे अभिनाथ कुरंगळे सर. पहिलं सत्र संपलं. 81 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 82 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे ते गार्गी 11 संघासमोर. हॅलो, धन्यवाद सूरज सर, धन्यवाद प्रथमेश. ट्वेंटी4 लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण सामन्याचं कव्हरेज. रायगड 40+ मास्टर बिग बॅश जबरदस्त स्पर्धा, दैविध्यमान आयोजन आणि आपण टार्गेट पाहतोय तर भलं मोठं टार्गेट सेट करावं लागेल. ते मात्र या स्पर्धेमध्ये 82 धावांचा टार्गेट आहे. 36 चेंडूमध्ये ठेवलाय. तर क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणखीन सामने खेळवायचे आहेत. स्कोरिंग मध्ये होते बदल. पुन्हा एकदा रोहित गाताडे आलेत. तर 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण सामन्याचं पूर्ण कव्हरेज पाहतोय. अतिशय दमदार असे आमचे असणारे तुम्हा सर्वांचे लाडके सूर्यकांत दादा म्हस्कर, पनवेल 40+ तालुका अध्यक्ष, आपलं सहर्ष स्वागत. तुम्हाला जर क्रिकेटसाठी टी शर्ट, ट्रॅक, बॅट किंवा ट्रॉफी हवी असेल तर अवश्य भेट द्या सूर्या स्पोर्ट्स या शॉपला. आणि या बिग बॅशचे आपण टी शर्ट पाहतो. अतिशय क्वालिटी, क्लॅरिटी आणि टी शर्ट ट्रॅक जबरदस्त अशी क्वालिटी, क्लॅरिटी. अंगामध्ये घातल्यानंतर अंग पूर्णपणे भरून येतो. आणि सौजन्य आहेत सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र शेठ घेरत, काँग्रेस नेते, यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत. तर चला, बॅट्समन पण आलेत. क्षेत्ररक्षणाची विवेचना करून घ्यायची आहे आपल्याकडे.
रायगड बिग बॅश रायगड 45 बिग बॅश 2025 आयोजित रायगडच्या इतिहासातील पर्व तिसरे 40+ खेळाडूंसाठी भव्य दिव्य रायगड 40+ मास्टर बिग बॅश. तर स्पर्धेचे अध्यक्ष अण्णा गावडे साहेब, तर कार्याध्यक्ष सन्माननीय मर्फी शेठ, उपाध्यक्ष किरीट पाटील साहेब, मान्य श्री महेंद्र शेठ घरत आधारस्तंभ, मान्य श्री वाय बी पाटील उपाध्यक्ष, मान्य श्री संदीपजी पाटील सचिव, मान्य श्री देवेंद्र चौधरी खजिनदार, मान्य श्री PSI विजय खिल्लारे सह खजिनदार, मान्य श्री संतोष मात्रे अवले सल्लागार, श्री सुरेश मात्रे सल्लागार, श्री अनंत गाताडे सदस्य, शशिकांत भंडारकर सर सदस्य, मान्य श्री सूर्यकांत मस्कर पनवेल तालुका 40+ अध्यक्ष सदस्य, मान्य श्री विजय पाटील सदस्य, मान्य श्री शशांक शेट्टी सदस्य, मान्य श्री गणिनाथ कटारे सदस्य, मान्य श्री हर्षद पितले सदस्य आणि मान्य श्री दीपक राणे सदस्य अशी कमिटी आहे. फलंदाजाचं नाव सांगा. पहिला चेंडू अतिशय दमदार चेंडू पडला. यष्टी रक्षक चेंडूची गॅदर करतो, पकड करतो. 82 धावांचं भलं मोठं आव्हान आहे 6 षटकामध्ये. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. सुरेख अशी सुरुवात पाहूया आणि ओव्हरथ्रो त्याचा फायदा मात्र मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय परंतु धावा मात्र मिळाल्यात. संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 धावसंख्या. संतोष गोलंदाज यांचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. एक धाव पण पूर्ण केली. दुसरा घेण्याचा प्रयत्न परंतु सिंगल कंप्लीट. संघाची धावसंख्या पुढे सरकली. 10 फलकार धावा लागतात त्या मात्र 4. पुढचा टास्क केला जाईल दोन्ही संघामध्ये. आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स वरगर विपक्ष रामशेठ घरत 11 पेन या दोन संघामध्ये टॉस होईल. सोन्या गायकवाड केतन मेहर असे 2 कर्णधार असतील. टार्गेट 82 धावांचा आहे 6 षटकामध्ये. अप्रतिम स्पर्धा आपल्या भेटीला आली. दिनांक 22 तारखेला स्पर्धेचा पहिला दिवस शुभारंभ झाला. त्याच्यानंतर पाहता पाहता आजचा 6वा दिवस. तर पाहूया पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. 82 धावांचं भलं मोठं टार्गेट असताना आतापर्यंत टार्गेट झालं 4. दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि हा चेंडू जोरदार प्रहार केलाय. गणेश आलाय गोलंदाज. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांची मने या सामन्यावर लागलीत. षटकातील पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला. झेल होण्याचा संभव आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता चेंडू मात्र गॅदर केलाय. पहिला हादरा मिळतोय तो मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. बॅट्समन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव सांगा. ज्या संघामध्ये प्लेयर कमी आहेत परंतु आपण एखादा खेळाडू तिथून पाठवा आणि आम्हाला फलंदाजाचं नाव समजणं गरजेचं आहे. आता लाईव्ह टेलिकास्ट सामने चालू आहेत.
सतीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. 82 धावांचा भलं मोठा असं आव्हान आहे. सामना सुंदरशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आनंद बॅट टू द बॉलर खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेसाठी प्रयत्न नाही, परंतु क्षेत्ररक्षक सुंदर आहेत. संघाची धावसंख्या 6. हॅलो हॅलो. आजच्या दिवसभरात जी चर्चा एकूण नावाची होती ती रायगड कमिटीच्या वतीने मी पनवेल तालुका अध्यक्ष असं जाहीर करतो की एकू याला 2 वर्षाची बॅन देण्यात येत आहे रायगड लीगसाठी. आज जे घडलेलं आहे की गार्गे 11 या संघाचा कर्णधार हिकू एक मॅच खेळून, संजय सोलंकी एक मॅच खेळून इथून गेलेला आहे आणि त्यानंतर संघाला हारागिरी सहन करावली आणि त्याचा फटका या ग्रुपमधील संघाला बसलेला आहे. आणि या सर्वाला जबाबदार धरत कमिटीने आणि सर्व खेळाडूंनी मागणी केली होती का हिकूला बॅन करण्यात यावा. तर रायगड 40+ कमिटी, बिग बॅश कमिटीने शेवटचा निर्णय घेतलेला आहे की हिकूला पुढील 2 वर्ष रायगडच्या कुठल्याही संघातून खेळता येणार नाही, रायगड 40+ खेळता येणार नाही, त्यांना बॅन करण्यात आलेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि यापुढे अशा कुठलाही वर्तन करणाऱ्या खेळाडूला रायगड क्रिकेट असोसिएशनमधून बाद करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे किरीट पाटील सर यांनी. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला 1-14. अप्रतिम कामगिरी ओव्हर झालेला आहे. पुन्हा एकदा बोलूया सरांकडं. सूर्यकांत मस्कर सर आणि किरीट हॅलो. पाटील. काय नाव म्हणाल तुम्ही? आणि या स्पर्धेमध्ये अमित तारेकर हा खेळाडू धरणा या गावदेवी धरणा कस्तुरी 11 मध्ये होता. त्याला त्या संघाच्या कर्णधारांनी संघ मालकांनी फोन केले की तुम्हाला स्पर्धा खेळायला यायची आहे. त्यांनी स्पष्ट खेळण्यास नकार दिलेला आहे. त्या अमितसाठी सुद्धा रायगड प्रीमियर लीग ही 2 वर्षासाठी बॅन करण्यात येत आहे. अमीर तारेकर यास सुद्धा 2 वर्षासाठी रायगड प्रीमियर लीग बॅन करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 14 धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. गार्गे 11 रसायन विपक्ष निजामपूर संघ. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. षटकार दिलाय, धन्यवाद पंच. आणि 20 धावा धावफलकावर. 82 धावांचं भलं मोठं आव्हान. धावफलका धावा लागला त्या मात्र 20. श्रीकाशी कामगिरी. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर. आई नंदादेवी नांदगाव विपक्ष रामशेठ घरत 11 पेन. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कृपा करून स्पर्धेचा नियम पाळा. तुम्ही शेवटपर्यंत सर्व मॅच खेळायचे आहेत. कृपा करून स्पर्धेचा अवमान करू नका. स्पर्धा खेळा. स्पर्धा अर्धवट सोडून जाऊ नका. कोणाचे पॉईंट जास्त असतील कमी असतील हा पार्ट नाही आहे. प्रत्येकाने 3 मॅच कंपल्सरी खेळण्याच आहे. कृपा करून कोणी जाऊ नये. धन्यवाद सूर्यकांत दादा मस्कर.
पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 26 धावसंख्येवर एक गडी बाद. तर आपण पाहतो टार्गेट 82 धावांचं. तर 6 धावसंख्येवर 6 चेंडूमध्ये 5 धावसंख्येवर खेळतो तो मात्र पिंटू आणि 5 चेंडूमध्ये 20 धावसंख्येवर खेळतो तो मात्र सतीश थोरात. टोटल स्कोअर 27 झालाय. 82चं टार्गेट. तर रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 13.2 आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता गुड नाईट तमाशा अतिशय शरीराला पूर्णपणे झोकून दिलं आणि चेंडू भिरकावून दिलाय. जबरदस्त सीमारेषे बाहेर आलाय हा षटकार. टोटल स्कोअर 33 धावा धावफलकावर. आपलादून कामगिरी पाहायला मिळाली. मानाची सन्मानाची अस्तित्वाची स्पर्धा आपण पाहतोय. 40+ रोप लावणारे अध्यक्ष अण्णा गावडे साहेब आणि त्यांचे पूर्ण रसायने पातालगंगा आणि पूर्ण कमिटी. हा अवांतर चेंडू संघाची धावसंख्या धपकायला लागली. 1 ने वाढून 34. एक गडी बाद. षटकाधिकाची निशेष. महेश गोलंदा पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. तर षटकातील काय चेंडू असे खेळ बाकी असेल परंतु वारंवार अवांतर चेंडू सोडतात गोलंदाज आपले महेश खांदेकर. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. सरळ चेंडू बॅटवर आलाय आणि चेंडू भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा आलाय 6 धावेचा. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 12चा आहे. अप्रतिम कामगिरी. 82 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत धावा जमा केल्यात त्या मात्र 42. 20 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. 20 चेंडू 40 धावा. सामना दोन्ही संघांसाठी तेवढा तुल्यमूल्य महत्वाचा आहे आणि दोन्ही संघ विजयासाठी हसलेले आहेत. बघूया विजयाची माल कोणाच्या गळ्यामध्ये पडते शेवटपर्यंत पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा पंचांचा खराब चेंडू इशारा. अवंत धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पुढे सरकली. 1 ने वाढून 43 धावा. एक गडी बाद. पुन्हा एकदा खराब. इथे मात्र अवांतर बोनस पॉइंट म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा बोनस आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 44 धावसंख्येवर एक गडी बाद. 82 धावांचा टार्गेट. अप्रतिम कामगिरी. आणि बघा एक चेंडू खराब. एक तेरू तो एक मेरी मॅच चला. हाला षटकार. आतापर्यंत आतापर्यंत 6 अवांतर चेंडू सोडलेत आणि 5 चेंडू मध्ये 5 षटकार. 50 धावा धावफलकावर. 82 धावांचा टार्गेट.
या मैदानावर स्कोर होतोय. एकोणीस चेंडू मध्ये 32 धावांची गरज. सामना होता कुठं, सामना आला कुठं, सामन्याने यू टर्न घेतलाय. जबरदस्त सामन्याचं आयोजन, दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार संयोजन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आराम कार्पेट आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार आलाय चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 54 धावा, एक गडी बाद फक्त. चाळीस धावसंख्या आतापर्यंत. 6 अवांतर चेंडू आणि गोलंदाजाने दिलेले आहे. अतिशय महागडी अशी गोलंदाजी केलेली होती मात्र गोलंदाज महेश खांदेकर. महेश कोंडेकर यांनी अतिशय खराब गोलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. परंतु 54 धावा दोन्ही संघाच्या संघाने. केतन मेहर आणि सोन्या गायकवाड. आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स नांदगाव वडगर विपक्ष दोघा पण एकाच गावातले आहेत. त्यांना फाईट करेल तर मात्र रामशेठ घरत 11 पेन. चला दोघांमध्ये टॉस होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि टॉस करतील. 82 धावांचा टार्गेट असताना आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 18 चेंडू 28 धावा. गार्गी 11 रसायनी संघासाठी 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. मंगेश 11 निजामपूर मनगाव. आणि इथे मात्र एक खरोखरच दर्जेदार असं वाटतंय. कारण तर आपल्यापेक्षा मोठी माणसं ज्यावेळेला आपल्याला सर हाक मारतात ना त्यावेळेला खरोखर अंतकरण भरून येतं. आणि त्यासाठी सोन्या गायकवाड आणि केतन मेहर दोन्ही एकाच गावातील खेळाडू एकत्र खेळतात. आज मात्र रथी महारथी एकमेकाच्या विरोधामध्ये. चला सोन्या गायकवाड केतन मेहर. संजय भास्कर आपला कॅप्टन पाठवा. आणि रामशेठ घरत 11 पेन संघ सोन्या गायकवाड या टॉससाठी. चोपन्न झाल्यात, एक बाद, 82 धावांचा टार्गेट. येणारे चेंडू असतील 18 आणि गरज असेल 28 धावसंख्येची. पहिला चेंडू षटकातील डावखोरा गोलंदाज. ओ असं व्हेरी गुड डिलिव्हरी. अक्षमशः अतिशय जबलून जाणारा चेंडू. सुरेख गोलंदाजी. फलंदाजाला चेंडू समजला नाही. बीट करतोय तो मात्र गोलंदाज मंगेश कडू गोलंदाज आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आता मात्र सरळ स्टेट चेंडू दिलाय बॅटवर. क्षेत्ररक्षक येतोय. एका टप्प्याने चेंडू पकडला. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो. अतिशय चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्यात. या वयामध्ये 1 धाव वर्गासाठी 40+ गणित. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 56 धावा धावफलकावर. स्क्रीनवर आपण पाहतोय सूर्यकांत दादा मस्कर यांच्या समेत भंडारी सर आणि पूर्ण टीम. पुढचा चेंडू आपल्यातून कामगिरी पाहायला मिळाली. चला दोन्ही संघाचे संगणक हा शेवटचा पुकार असेल. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर. जसं सूर्यकांत दादांनी सांगितलं की सामने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये व्हायला पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा गाठबोट लागता कामा नये स्पर्धेला. तर आपण सहकार्य करायचं आहे. वारंवार सूचना दिल्या जातात. दोन्ही संघाचे संघनायक केतन मेहर आणि सोन्या गायकवाड हा तुम्हाला अंतिम पुकार असेल. आणि संघाची धावसंख्या चेंडू झपाट्याने जातोय आणि स्कोर गाडवा स्कोर झाला तो मात्र 63 धावा. फक्त एक गडी बाद झालाय तो मात्र गार्गी 11 रसायनी संघाचा. स्कोर गाडवा स्कोर लागला 63, एक गडी बाद.
सचिन पाटील. आता येणारे चेंडू असतील ते मात्र 14 बॉल 19 गरज. ते 49 धावसंख्येवर खेळत आहेत ते मात्र सतीश थोरात. काय जबरदस्त कामगिरी. आतापर्यंत 11 चेंडूंचा पाठलाग केलाय आणि 11 चेंडूमध्ये 49 म्हणजे 50 साठी एक धावेची गरज, एका मार्काची गरज पेपर परीक्षा पास व्हायला. बघूया LLB SSC की HSC. वा, टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळाला. इथे मात्र जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. दमदार खेळ. संघाची धावसंख्या 65 आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आणि 37ची धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलो तर 49 धावसंख्येवर खेळतोय. सतीशच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 षटकार आणि 1 चौकार आलाय. जबरदस्त कामगिरी. का मला या 40+ बिग बॅश मध्ये घेतलं आणि का मी या संघामध्ये खेळतोय आता जिथं जागतं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतोय. या चिडोला पाहतो आपण रायगड 40+ मास्टर बिग बॅशचा हा दिमागदार सोहळा. ज्या आपण डोक्यावर कॅप पाहतोय प्रत्येक प्लेअरच्या पर्पल, येलो आणि व्हाईट, तर कॅप देण्याचं मनस्तुबा ज्याला कोणी मिळालं असेल ते मात्र तुम्हा सर्वांचे लाडके अध्यक्ष आणि सूर्या स्पोर्ट्सचे मालक सूर्यकांत मस्कर टेंबोरे यांच्या माध्यमातून दमदार आयोग आहे. आम्हाला जर टेंबोऱ्याला जेव्हा केव्हा मॅच होतात तेव्हा समालोचन करण्याची संधी दादांच्या माध्यमातून मिळते. सुंदर असं व्यक्तिमत्व. तर पाहूया येणारे चेंडू असतील ते मात्र 12 चेंडू 17 धावा. अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला बॅटची येणारच घेऊन जाणारा चेंडू पाहायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 66 66 धावा. एकच गडी बाद झालाय. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. तर मात्र टीमचे अध्यक्ष अतिशय जबरदस्त. आणि आता मात्र सतीशला फक्त एका धावसंख्येची गरज आहे 50 साठी. सतीश थोरात पहिलं अर्धशतक नाही त्याचं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमधलं दुसरं आहे. पण सतीशचं वैयक्तिक पहिलं षटक अर्धशतक योगेश पवारचं झालेलं आहे. नावात तर त्याच्या लय बोल बाला सतीश थोरात बिग बॅश मध्ये खेळायला आला. पाहूया एका धावेची गरज 50 साठी. एक धाव अतिशय महत्वाचं आहे. 1 रन एक धाव आरोग्यासाठी. वाह, ते गोलंदाज पण हुशार आहे पण फलंदाज तेवढा कसलेला मुरलेला जिल्ह्याला गाजलेला कधी ना वाजलेला नावाजलेला फलंदाज आहे. पाहूया 66 धावसंख्येवर 1 गडी बाद 82 धावांचा टार्गेट आहे. आणि आता मात्र इथे अक्का गोला उछल के बोला आणि आपल्या बॅट वरती गरज आहे सतीश दादा. वैयक्तिक 50 धावा पूर्ण. टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मानवंदना. आणि अण्णा गावडे स्पर्धेचे अध्यक्ष यांच्याकडनं सतीश थोरासाठी अर्धशतक झळकावल्याबद्दल निव्वळ 13 चेंडू खेळलाय. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर 1 चौकार आणि 8 षटकार आणि 1 डॉट बॉल खेळलाय सतीश थोरात. जबरदस्त फलंदाजी. 72 धावा झाल्यात धावफलकावर. तर टॉस साठी दोन्ही संघाचे संघनायक सोन्या गायकवाड आणि केतन मेहर आणि टॉस करतील आमचे सन्माननीय पाहुणे सूर्यकांत दादांना विनंती करतो की आपल्या सरांना विनंती करतो की आपल्या शुभार्थ टॉस करायचा आहे. धावसंख्या धावफलकार लागली ते मात्र
आतापर्यंत स्कोअर पाहायला गेलं तर 1/74. येणारे चेंडू असतील ते मात्र 8 चेंडू 8 धावा आणि चेंडू आणि धावांमध्ये समीकरण बॉल टू बॉल रन आहे. जबरदस्त काम बघा. रोहित गाताडे का जबरदस्त स्कोरिंग अपडेट पण देतात, स्कोरिंग पण करतात आपलातून. जबरदस्त आपलातून फलंदाजी, काय दमदार खेळ केलाय सतीश थोरातनं, प्रभावित केलंय. तर मात्र हा चेंडू बघा स्वीप केलाय, जबरदस्त अप्रतिम कामगिरी. आणि असं वाटतंय मात्र सामन्यावर पकड मजबूत केली आणि अण्णा गावडे सरांकडनं सतीशला 1,000 रुपये पारितोषिक. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झालेलं आहे. पहिलं झालं योगेश पवार आणि दुसरं अर्धशतक झळकावतोय सतीश थोरात. गिव्ह द बिग हँड. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतो तो मात्र सतीश. कम ऑन द स्टेज कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. तसेच सतीशच्या धावा आतापर्यंत 67 धावा त्याने कुठून काढल्यात आणि चेंडू खेळला आहे तो मात्र 16 चेंडूमध्ये 67. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 9 षटकार मारलेत आणि 1 ओव्हरमध्ये 8 रन देऊन एक सफलता त्याने मिळवली. म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आणि दुसरा आपण 50+ मॅन ऑफ द मॅच पाहूया. तसेच रामशेठ घरत कार्पोरेट पेनचे होणार आहे त्यांच्याकडून सतीशसाठी 1,000 रुपये पारितोषिक आणि अण्णा गोडेकरून सुद्धा 1,000 रुपये पारितोषिक. म्हणजे 2,000 रुपयाचा मानकरी ठरतो होतो मात्र सतीश थोरात. या सतीश तर 50+ मध्ये आपण पाहूया कोण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय.